नमस्कार मंडळी, कमल आयर किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बाजारात महाशिवरात्रीनिमित्त खूप रताळे बाजारात आलेले, तर रताळ्यापासून अशी छान मी मिठाई बनवलेली आहे। ती कशा पद्धतीने बनवली पुढील रेसिपीमध्ये तुम्ही बघा। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजची आपली रेसिपी रताळ्यापासून अशी छान मिठाई बनवली। रताळे व खवा वापरलेला आहे। रेसिपी पूर्ण बघा, तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने रताळ्यापासून ही मिठाई तयार केली। मिठाई तर आपण सर्वच प्रकारची खाल्लेली आहे, पण रताळ्याची मिठाई नक्कीच तुम्ही खाल्लेली नसेल तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा घरी। तर चला मग आता पुढील रेसिपीला आपण सुरुवात करू। आपण आज रताळ्यापासून छान अशी मिठाई बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो म्हणजे 500 ग्राम एवढे रताळे घेतले। ते मी उकडून घेतले, या पद्धतीने असे उकडून घेतले। आता त्याची साल पूर्ण काढून घेते। स्वच्छ धुवून आणि उकडून गार करून घेतले, म्हणजे आपल्याला सोलायला पण खूप वेळ नाही लागणार त्याला। आणि छोट्या साईजचे रताळे घेतले, त्याच्यामध्ये ते मध्ये धागे वगैरे असतात ना असे दोऱ्यांसारखे, ते नसतात याच्यामध्ये। आता किसल्यावर आपल्याला कळलंच। सर्व साल व्यवस्थित काढून घ्यायची, थोडी पण आपल्याला साल त्याच्यावर ठेवायची नाही आहे। असेच आता सर्व रताळे मी इथे सोलून घेते। असे सर्व रताळाची पूर्ण साल काढून घेतली। खूप जास्त काही शिजवले नाही कुकरला, मी फक्त कुकरच्या डब्यामध्ये ठेवून 2 शिट्ट्या करून घेतल्या त्याच्या। खूप जास्त शिजले असते ना मग पूर्ण असं खूप मॅश होऊन जातं ते। आता एका चाळणीने असे आपण पूर्ण असं बारीक करायचे आहे ते आपल्याला। थोडी पण अशी गठोळीने राहिली पाहिजे त्याच्यामध्ये। सर्व इथे रताळा आपले असे चाळणीने सर्व बारीक करून घेतले। थोडी जरी साल राहिली ना त्याची चाळणीमध्ये वरती राहते ते। कढई ठेवली गॅसवरती, गॅस कमीच ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं आपण साजूक तूप टाकून घेऊ। जवळजवळ 2 चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेते। त्याचे आपण रताळे बारीक करून घेतले ना ते त्याच्यामध्ये आता हळू टाकून देऊ। तुपामध्ये व्यवस्थित आपलं रताळ्याचा पीठ जो करून घेतलेला आहे, शिजून रताळे बारीक करून घेतले ते व्यवस्थित परतून घेऊ आपण। याच्यामध्ये आपण साखर टाकून घेऊ।
अंदाजानुसार, कारण की ते आधीच आपले रताळे आहे ना आधीच गोड असतात ते, त्याच्यामुळे मी 3 चम्मच एवढी साखर टाकून घेतली आहे. साखर त्याच्यामध्ये थोडीशी आपण विरघळू देऊ. साखर विरघळली आहे. आता आपण त्याच्यात दूध टाकून घेऊ. हे नॉर्मल दूध आहे, खूप थंड पण नाही आणि गरम पण नाही. जवळजवळ 200 ml एवढं दूध मी टाकून घेतलं. आता गॅस जोरात करते. दुधामध्ये पूर्ण मिक्स करायचं आपण. दूध पूर्ण कोरडं झालंय. रताळे जे आपण तो बारीक करून टाकले ना, दूध पूर्ण वसून घेतलं त्याने. साखर वितळली, दूध पण त्याच्यामध्ये पूर्ण कोरडं झालंय. आता आपण त्याच्यामध्ये मिल्क पावडर टाकून घेऊ. आपल्या अंदाजानुसार कमी जास्त एवढी टाकून घ्यायची. आता मोठ्या चम्मचनी मी जवळजवळ 4 चम्मच एवढी मिल्क पावडर टाकून घेतली. पूर्ण असं व्यवस्थित करायचं. मिल्क पावडर त्याच्यामध्ये पूर्ण असे दिसायला नाही पाहिजे. परतून परतून मिल्क पावडर त्याच्यामध्ये पूर्ण आपण मिक्स करू. ती पूर्ण मिल्क पावडर मिक्स करून घेतली. त्याच्यामध्ये मिश्रण आपलं पूर्ण असं कोरडं झालं आहे. आता हे मिश्रण आपलं पूर्ण झालं आहे. आता ते आपण उतरवून घेऊ. पूर्ण हे बघ कोरडं पण झालं आहे. मस्तच त्याला कलर पण आला आहे छान असा. दूध, मिल्क पावडर, थोडं साजूक तूप आणि अर्धा किलो रताळे, साखर, हे असं मिश्रण आपण हे इथे तयार करून घेतलं आहे. आता हे उतरवून घेऊ आपण. दुसरी कढई ठेवली. त्याच्यामध्ये पुन्हा आम्ही 2 चम्मच एवढं साजूक तूप टाकून घेतलं आहे. इथे मी आपला खवा म्हणजेच मावा तो घेतलेला आहे. तो 125 ग्राम मावा आहे. आता तो किसणीने आपल्या तुपामध्ये असा बारीक किसून घेऊ. तो आपण असा बारीक करून घेऊ, म्हणजे त्याच्यामध्ये काही गठोळे वगैरे असेल तर ते निघून जाईल. तसाच टाकला ना तर मग तो लवकर असा त्याच्यातल्या ज्या गठोळे आहे ना त्या मुडत नाही. असं जर आपण करून घेतलं ना छोट्या किसणीवर बारीक, तर लवकर तो छान तुपामध्ये वितळतो. सर्व खवा मी इथे असं किसून घेतला आहे. गॅस अजून पण कमीच ठेवलेला आहे. तुपामध्ये मस्त तो वितळायला लागला आहे. खवा पूर्ण आपला तुपामध्ये वितळला आहे. हा याच्यात साखर नाही, हा तिखा खवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता साखर टाकून घेऊ. छोट्या चम्मचने याच्यामध्ये 4 चम्मच पुन्हा साखर मी टाकून घेतली. पूर्ण साखर ती वितळून घेऊ आपण. साखर पण पूर्ण वितळली आहे. त्याच्यामध्ये पण आपण मिल्क पावडर टाकून घेऊ. मोठ्या चम्मचने 3 चम्मच अशी मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकून घेतली. हे पण मिश्रण आपलं तयार झालं. खवा, मिल्क पावडर, साखर, थोडं साजूक तूप असं सर्व आपण इथे मिश्रण तयार करून घेतलं. आपलं मिश्रण तयार झालं. गॅस बंद करते. थोडे बदाम घेतले इथे असे बारीक किसून घेतले आणि इथे छोटे असे अर्धे अर्धे काप केले आणि एकाचे 2 असे केले. मनुके घेतले, हे पिस्ता घेतले थोडे. आता ते
दाखवते मी कशा पद्धतीने टाकायचे. थोडेसे याच्यामध्ये आपण आधी हे असे पसरून घेऊ खाली डब्यात. बदाम किसून घेतलेले, आवडीनुसार कुठले पण आपण काजू बदाम मनुके हे टाकू शकता. आता त्याच्यावरती आपण मिश्रण टाकू. स्पॅच्युलाच्या साहाय्याने आपण ते मिश्रण असं चौकडून पसरून घेऊ. जे आपण रताळ्याचं मिश्रण तयार करून घेतलं ना, ते आधी याच्यावर टाकून घेतलं. आता आपण जे खवा, मिल्क पावडर, साखर त्याचं मिश्रण तयार करून घेतलं ना, ते याच्यावरती टाकून थोडासा पसरून घेऊ आपण. स्पॅच्युलाच्या साहाय्याने ते पण व्यवस्थित मिश्रण मी त्याच्यामध्ये टाकून घेतलं. आता झाकण लावून फ्रीझरमध्ये मी एक 10 मिनिटासाठी ठेवते. आता मी एका प्लेटमध्ये उरलेलं मिश्रण आपलं टाकून घेते. सर्वात आधी जे बदाम आपण बारीक करून घेतलेले आहे ना, ते टाकून घेते. त्याच्यात थोडे जाड बदामाचे काप पण टाकून घेऊ. उरलेले जे काजू बदाम पिस्ता आहे ना, ते आपण नंतर वापरणार आहोत. आता त्याच्यामध्ये मी टाकताना आधी मी हे बॅटर आधी टाकलेलं होतं. रताळ्याचं बॅटर आधी टाकलं. याच्यामध्ये आपण जे खवा घेतलेलं आहे ना, ते बॅटर टाकणार आहोत. ते पण असं हळूहळू मी पसरून घेते. आता चौ बाजूने पातळ अशी लेयर मी पसरून घेतलेली. आता आपण दुसरं मिश्रण टाकणार आहोत. हे रताळ्याचं मिश्रण आहे. पूर्ण रताळ्याचं मिश्रण मी अशा पद्धतीने प्लेटमध्ये पसरून घेतलं. खाली खव्याचं मिश्रण आणि रताळ्याचं, त्याच्यात एवढं असं हे आपलं खव्याचं मिश्रण बाकी आहे. ते पण आपण थोडं थोडं असं व्यवस्थित असं पसरून घेऊ त्याच्यामध्ये. हे पण मी फ्रीझरमध्ये ठेवते 10 मिनटासाठी. झाकण ठेवून फ्रीझरमध्ये ठेवून देऊ. आता आपण कट करू. मस्त आपली ही मिठाई तयार झाली. 10 मिनटं झाले. डब्बा काढला बघा मी फ्रीजमधून. मस्त छान सेट झाली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ती पलटी करून घेऊ.
छान बघा मस्तच निघाली. त्याच्यावरती आपण पुन्हा असे बदाम त्याच्यावरती थोडे आपण पिस्ता टाकून घेऊ. हे पण आपण काढून घेऊ. आता हे प्लेटमध्ये आहे. थोड्याशा अशा कडा आपण त्याच्या डिल्ल्या करून घेऊ. आता ह्याच्यातच आपण हे ताट असं पलटी करून घेऊ. हे आपण आपल्या वड्या कट करून घेऊ. आपण पाहिजे त्या आकाराच्या कट करून घ्यायच्या. याला आपण नंतर जे बदाम पिस्ता मनुके नंतर लावू. याच्यावरती खव्याचं वरून बॅटर आलं आणि त्याच्यावरती आपण जे रताळे वापरले ना त्याचं बॅटर आलेलं आहे. मिठाई तर तुम्ही सर्व प्रकारची खाल्ली असाल आणि ह्या पद्धतीने मिठाई तुम्ही रताळ्यापासून बनवून बघा. खूपच खायला छान लागते. आपण त्याच्यामध्ये पिस्ता बदाम आपल्याला काय काय टाकायचे ड्रायफ्रूट ते टाकून घ्यायचे. रेसिपी आपली पूर्ण झाली आहे. रताळ्यापासून आपण छान अशी मिठाई बनवलेली आहे. ही आपल्याला उपवासाला पण चालेल. तर ह्या पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस नक्कीच बनवून बघा. माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.